सांगली पतविक्रेता फेरीवाले यांचे बेमुदत बंद आंदोलन आज बंद. प्रशासनाची फेरीवाल्यांसाठी सकारात्मक भूमिका. सांगलीतील पतविक्रेता यांचा हॉकर झोन्समध्ये बसण्यास नकार. यासाठी शाळा नंबर 1 समोर सर्व व्यापारी पतविक्रेते एकत्र येऊन आंदोलन करत होते. सांगलीत फेरीवाले पतविक्रेता व सांगली महानगरपालिका यांच्यात आज बैठक संपन्न झाली. यामध्ये महानगरपालिका प्रशासनाने पतविक्रेता यांच्यासाठी सकारात्मक भूमिका पार पाडली. यामध्ये त्यांची हॉकर झोन्स यामध्ये बसण्याची प्रश्न व अडचणी यावर विचार करण्यात आला व पुढील हॉकर झोन्स कार्य संपन्न होत नाही तोपर्यंत कोणत्याही पतविक्रेत्यावर कारवाई होणार नाही याची हमी दिली. या बैठकीदरम्यान पतविक्रेता समितीचे 8 सदस्य आणि सर्व पतविक्रेते उपस्थित होते. टोटल सर्वच आपण एकजूट आहे, आपण एक कुटुंब आहे. तुमच्यासाठी तुम्ही जे काही सदस्यांना निवडून दिलेले आहे त्याची जबाबदारी आम्ही 100% पार पाडलेली आहे. त्यामुळं कोणीही घाबरून जायचं कारण नाही. त्याची थोडक्यात काही मुद्दे आहेत. आज जे काही ठराविक मागच्या 2 दिवसापूर्वी जी काही मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये त्याच्या पुढची अजेंड्यावरचे विषय जर आमच्या या समोरात आल्यात. त्यांनी काय सूचना केली त्या जागाचे पाणी आम्ही 2 दिवस 3 दिवस झाला आम्ही सर्वजण फिरायला लागलोय. तर ते पाणी करत असताना आपल्या ज्या काही सूचना आहेत त्या आम्ही सूचना त्यांच्यापर्यंत कळवलेल्या आहेत की अमुक अमुक या जागेला तुम्ही जे काही झोन काढले तो आम्हाला अमान्य आहे. अमुक अमुक ह्या झोनला आमच्यावर फेरीवाला बसतो तिथं तुम्ही मान्य करून घ्या. उदाहरणार्थ आता हे इथले कापडवाले आहेत, ह्या कापडवाल्यांना तिथं तुम्ही अकोरेबल करा, आत घ्या त्यांना. त्या साईडचे त्यांनी सजेशन घेतलेले आहेत. स्टँडच्या गाड्यावाल्यांचा जो थोडाफार विषय होता ते स्टँड 10 फूट आत आहे साहेब, त्याच्यासाठी तुम्ही ते आत घ्या. ती जागा थोडेफार आपल्याला मान्य आहे. त्या पद्धतीने मिळून त्याला हलून पडलेला आहे. आम्ही कुठल्याही गोष्टीला आम्ही तिथं मान्यता दिलेली नाही आहे. त्याच्यासाठी परत आम्ही वेळ घेतलेला आहे. कारण आमच्या सर्व भाजीवाल्यांचा, सर्व हात गाड्यावाल्यांचा सगळ्यांचा विचारपूर्वक सन्मानपूर्वक जिथं व्यापार होईल त्या ठिकाणी तुम्ही योग्य त्या ठिकाणी त्यांचा जर विचार करणार असाल तर चांगली करायला आम्ही पण तुमच्या खांद्याला खांद्या लागून काम करू. आम्हाला पण त्रास नको. कोण उठतोय आणि कारवाई करते हे आम्हाला अमान्य आहे. आमची सर्वांची जी भाकरी आहे, सुखाची भाकरी आहे, ती आम्हाला हक्काने मिळायला पाहिजे. त्या हिशोबानं आमचे काही ठराविक मुद्दे आहेत ते आम्ही मांडलेत. त्याचं निवेदन पण आम्ही देऊन आलेलो आहे. येत्या सोमवारी परत एक बैठक लावू आणि योग्य तो चांगला आपण नियोजन करू आणि भविष्यात आपण हे हॉकर झोन आणि नॉन हॉकर झोनची जी काय तुमची प्रक्रिया आहे ते चांगल्या प्रकारे आपण राबवू असं सांगून आम्ही आमचे सर्व ते नियोजन देऊन आम्ही तिथनं आलेलो आहे. पुढचे काय तिथं काय घडामोडी झाले आपले टेंगले साहेब तुम्हाला व्यक्त करतील. 2 तास झालं माझी तासाला माणसं वाटमध्ये 2 मिनिटं बोलतात झालं. फक्त आजचं काम कधी झालेलं आहे. त्याची भूमिका संघटना म्हणून सुरेश राव असेल ते जाऊन पाहणी करू, अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करू. मॅडमनी स्मृतीताईंनी आम्हाला एक वेळ दिलेली आहे. आम्हाला उद्या 5 वाजता आम्हाला त्यांनी वेळ दिलेली आहे. आम्ही सांगताना एकच सांगितलं साहेब पूर्ण आराखडा तयार करा. पूर्ण आराखडा तयार करा. कुठं माणूस कसं बसतोय त्याचा पूर्ण नियोजन करा आणि नियोजन केल्यानंतर त्या माणसाची चांगली व्यवस्था होईल आणि कायमस्वरूपी ना खलकातली जागा मान्य आपल्याला ना घाटावरची काय आपल्या वैरण बाजार त्या महापालिकेच्या मालकीच्या नाही आहे तरी आम्हाला नको. बोळातली जागा तरुणांच्या मागची नाही म्हणून सांगितलं आहे. तर त्याच्यावर चर्चा करायला उद्या बोलवले. आम्ही सगळीच जाणार 5 वाजता. त्यामुळं जवळजवळ प्रभाग 4, 3 आणि 2 मध्ये बऱ्याचशापैकी आपला विषय सुटलेला आहे. राहिला आपला विषय तर तेही आयुक्तांनी म्हणण्यात सगळ्या तुमचे बैठक घ्या मॅडम बरोबर. त्यात निर्णय काय होते ते तुम्हाला सांग. जागा फेरीवाल्यांसाठी पॉझिटिव्ह आहे. काही जागा नाही आहेत तर त्यावरती आज विचार विमर्श होऊन पुढील सोमवारी परत एक मॅरेथॉन बैठक होणार आहे. त्या बैठकीमध्ये जो काही फेरीवाल्यांच्या जागा आहेत त्या निश्चित केल्या जाणार आहेत. तोपर्यंत हॉकर्स आणि नो हॉकर झोन कोणताही जाहीर केला जाणार नाही असा शब्द माननीय आयुक्त साहेबांनी दिलेला आहे. त्यामुळं आज आम्ही जे काही आंदोलन पुकारलेलं आहे ते थांबवत आहे आणि येणाऱ्या काळात जे आयुक्त साहेब पॉझिटिव्ह निर्णय घेतील त्यासोबत आम्ही जाऊन फेरीवाल्यांच्या हिताचा आम्ही निर्णय घेणार.